जे आपल्याला आपल्या ताब्यात येऊ शकत नाही असं आपलं मन. म्हणूनच महर्षी पतंजलींनी जेव्हा पतंजली योगसूत्र लिहायला घेतली तर पहिलं जे आहे ते अथ योगानुशासनम, त्याच्यानंतर जे दुसरं सूत्र येतं ते म्हणजे योगश्चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे सर्व चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग आहे. शरीर आणि मन याच्यामधला दुवा कुठला आहे तर तुमचा श्वास आहे. मग श्वासावर तुम्ही लक्ष आणा. मग दिवसभरात जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळतो शांत बसा, थोडा वेळ दीर्घ श्वसनाचा अभ्यास करा. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला जेवढा वेळ असेल त्याच्यानुसार जर हे करत गेलो तर हळूहळू आपल्याला हा फरक आपल्यामध्ये नक्कीच दिसायला लागतो. बरोबर. योग म्हटलं की आपण फक्त आसनांपुरतं मर्यादित राहतो. म्हणजे आज मी योगा केला नाही तर म्हणजे समोरचा माणूस समजून जातो की ह्यांनी आसनं केली नाही. योगाची 2 अंग आहेत, ध्यानात्मक आणि क्रियात्मक. तर क्रियात्मक म्हणजे जी आपण आसनं करतो म्हणजे क्रिया करणं थोडक्यात. तर तसा तो मग येत गेला आपल्याकडे. आंतरराष्ट्रीय योग दिन जो आहे तो एक प्रकारे जंटल रिमाइंडर असतात ना, त्या प्रकारे पण आहे की चला योग दिन आला, आता सुरू करूयात. मग मी रोज करेन तेव्हा मग आपल्याला ते आठवतं की हा आपल्याला परत एकदा योगाभ्यास जो आहे तो वळायला पाहिजे आपल्याला परत. आपण कपालभाती हा प्राणायाम म्हणतो, पण खरं कपालभाती ह्या प्राणायामामध्ये न मोडता तो ज्या 6 मेन शुद्धिक्रिया आहेत, मुख्य शुद्धिक्रिया त्याच्यामध्ये येणारा आहे. त्याच्यानंतर त्राटक जे आपण डोळ्यांचे व्यायाम किंवा मेणबत्तीच्या आपण जो म्हणतो जी फ्लेम आहे त्याच्या ज्योतीवर ध्यान करणं, तर हे सगळे हे शुद्धिक्रियांमध्ये मोडतात की जेणेकरून आपली अंतरंग जे आहे ते शुद्ध व्हावं. आणि ते शुद्ध झालं की मग आपण आसनांकडे वळतो. म्हणजे डाएट मला असं वाटतं फक्त आपण काय खातो ह्याच्यावरच ती अवलंबून नसतो, तर आपण विचारसुद्धा कशा प्रकारे करतो, आपण काय आतमध्ये घेतोय ह्याच्यावर सुद्धा ह्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आपल्याला खरंच शक्य आहे का आजच्या जीवनामध्ये एक सलग तास काढणं, किंवा आपल्या मनाची तरी तयारी आहे का की आपण 1 तास कुठलाही विचार न करता बसू शकतो, तर ती नाही आहे. नमस्कार, तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मनापासून शुभेच्छा. योग म्हणजे ध्यान, कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स स्टेट ऑफ माइंड. आणि ह्याच योगावर आज आपण मधुराष्टकच्या या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. योग व्यायाम की साधना ह्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत योग थेरपिस्ट रश्मी बडवे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मॅम. नमस्कार मॅम. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुलाही शुभेच्छा. खूप छान वाटतंय तुम्हाला बघून, इतका प्रसन्न चेहरा आहे तुमचा. म्हणजे आत्ताच मला असं वाटतं की आपला पॉडकास्ट खूप छानच होणार आहे. निश्चित. अर्थातच योग थेरपिस्ट रश्मी बडवे ह्यांची आपण थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास, रश्मी बडवे ह्या योग थेरपिस्ट आहेतच, पण त्याचबरोबर त्या रेकी आणि तसंच त्यांनी साऊंड हिलिंग ही तंत्रही आत्मसात केली आहेत. सध्या त्या महिलांच्या प्रीमेनोपॉझल स्टेजवरती PhD देखील करतात. त्याचबरोबर त्या अनेक ठिकाणी लेक्चरर म्हणूनही जातात, योग शिकवतातच, पण तसंच ह्यावरती त्यांचा खूप गाढा असा अभ्यास आहे आणि गेल्या 25 वर्षांपासून त्या ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. चला तर आज आपण ह्या योग दिनानिमित्त त्यांच्याकडून ह्या योगशास्त्राबद्दल अधिक विस्तृत चर्चा करूयात. पुन्हा एकदा स्वागत आहे मॅम. मन हे फार चंचल असतं, ते कधी चांगलं असतं, कधी वाईट असतं, कधी रागवतं, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या मनावरच कंट्रोल कसा आणायचा हे आपल्याला योग शिकवतं. आज आपण ह्या योग दिनाच्या निमित्ताने ह्यावरती चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न मला ह्याच्याशीच निगडीत आहे. योग म्हणजे काय ह्याबद्दल तर तुम्ही सांगाच, पण त्याचबरोबर मनावर कसा कंट्रोल करायचा हे योगशास्त्रात शिकवलं जातं, त्याविषयी. मधुरा, सर्वप्रथम तुझं अगदी हार्दिक अभिनंदन. थँक्यू. कारण तू पहिलाच प्रश्न जो विचारला आहे तो मनाबद्दल विचारला आहे. नाहीतर साधारणपणे आजकाल एक तर झाला आहे योगचा योगा झाला आहे, आणि सर्वप्रथम असतं वेट लॉस, आमचं वजन कसं कमी होईल. ठीक आहे, तो पण तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. पण योग आपण जे शास्त्र आहे किंवा योग दर्शन जे आपण म्हणतो ते तुमच्या मनाशी किंवा मानवी मनाशी अत्यंत निगडीत आहे. तर मला फार छान वाटलं की पहिला प्रश्न तू मनासंबंधीचाच विचारला. आणि जे आपल्याला आपल्या ताब्यात येऊ शकत नाही असं आपलं मन.
म्हणूनच महर्षी पतंजलींनी जेव्हा पतंजली योगसूत्र लिहायला घेतली तर पहिलं जे आहे ते अथ योगानुशासनम, त्याच्यानंतर जे दुसरं सूत्र येतं ते म्हणजे योगश्चित्तवृत्ती निरोधः, म्हणजे सर्व चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग आहे. बरोबर. तर सगळ्या या चित्तवृत्ती त्याचा उगम कुठे आहे तर आपल्या मनामध्ये आहे. आणि त्यांचा जेव्हा तुम्ही निरोध कराल किंवा त्याच्यावर जेव्हा आपला एक संयम येईल तेव्हा आपल्याला योग साधला जातो. तर मग त्याच्याच पण ते ठीक आहे, हे सगळं ठीक आहे. म्हणजे सामान्य माणसाला किंवा आपण वाचतो आपण की योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध आहे किंवा मनावर संयम मिळवायचा. पण तो कसा, त्याच्यासाठी साधनं कुठली आहेत आपल्याकडे, कुठल्या साधनांच्या साह्याने आपण तो संयम मिळवू शकतो आणि नक्की आपल्याला कधी कळणार की हा संयम आपण मिळवलाय का नाही मिळवलाय. मग त्याच्यासाठी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अष्टांग योग म्हणून जे आहे तो सगळा येतो. म्हणजे त्याच्यामध्ये मग यमनियम आहेत, मग आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, या सगळ्या 8 अंगांनी मिळून हा आपण जे म्हणतो योग जो आहे तो हा बनलेला आहे. बरं. आणि मग ह्याचा सगळ्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कसा अवलंब करतो, त्याचं नक्की आपण कुठे आपल्याला कशाची गरज आहे. आपण 24 तास तर आसनं करू शकत नाही. दिवसातला एक ठराविक काळ म्हणजे 1 तास असेल, 45 मिनिटं, आपल्याला जेवढा वेळ मिळतो त्या वेळेनुसार आपण जर केलं आणि मग तो जो 1 तास जो आहे, जो आपण म्हणतो योगा मॅटवर आहे, जो आपण देतो आसनांसाठी असेल, प्राणायामासाठी असेल, मग त्याचा आपल्या बाकीच्या दिवसामध्ये त्याचा काय परिणाम होतो, आपण कसे असतो बाकीच्या दिवसांमध्ये, आपली मनस्थिती कशी आहे, ह्या सगळ्यावर आपली ती आपण 45 मिनिटं आपण ती व्यवस्थित देतोय की नाही हे सगळं अवलंबून असतं. आणि मग गरज नाही की अगदी आपल्याला लगेच आपल्या मनावर ताबा मिळवताच आला पाहिजे. तसं होणं फार कठीण आहे. अगदी सांगायचं झालं, प्रयत्न मात्र आपण नक्कीच करू शकतो त्या दृष्टीने. बरोबर. आणि मग हे सगळं करताना मग हे आपण करतोय आता, म्हणजे आसनं करतोय, मग ते झाल्यानंतर मग आपण जे म्हणतो की मला नक्की काय करायचं आहे. जसं म्हटलेलं आहे की मनावर ताबा मिळवून, जसं मी म्हटलं की ताबा मिळवणं इतकं सोपं नाहीये. की आता जसं आपण म्हटलं की डोळे बंद करा आणि समोर असं बघा की तुम्ही माकड हा प्राणी सोडून बाकी कुठल्याही प्राण्याचा विचार करा. आपण माकडाचाच विचार करू, कारण आपल्याला सांगितलंय त्याचा विचार करायचा नाही. बरोबर. तर मनाचा तो स्वभावच आहे की विचार करणं, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. शरीराच्या साह्याने ठीक आहे आपण आसनं करतो, मग शरीर आणि मन याच्यामधला दुवा कुठला आहे तर तुमचा श्वास आहे. मग श्वासावर तुम्ही लक्ष आणा. मग दिवसभरात जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळतो शांत बसा, थोडा वेळ दीर्घ श्वसनाचा अभ्यास करा किंवा असं स्वतःला बजावा की मी दिवसातनं एक ठराविक वेळेला किंवा अगदी 4 वेळेला जेव्हा केव्हा मला वेळ मिळेल मी बाजूला बसेन, ज्या काही कामातनं 2 कामातनं वेळ काढून एक मी 12 आवर्तनं करेल दीर्घ श्वसनाची, 27 करेल. आपल्या क्षमतेनुसार आपल्याला जेवढा वेळ असेल त्याच्यानुसार जर हे करत गेलो तर हळूहळू आपल्याला हा फरक आपल्यामध्ये नक्कीच दिसायला लागतो. बरोबर. मग आपल्या क्रियाप्रतिक्रियांमध्ये किंवा आपण ज्या प्रकारे आपले शब्दोच्चार आहेत या सगळ्यांमध्ये आपल्याला नक्की त्याचा जो प्रभाव आहे तो हळूहळू आपल्याला तो नक्कीच दिसायला लागतो. एका दिवसात होणारी ही नक्कीच गोष्ट नाही आहे, याला वेळ आपल्याला द्यायला लागतो. पण जर आपण हळूहळू जसं आपल्या म्हणजे ज्या भावभावना आहेत, क्रियाप्रतिक्रिया आहेत, जितकं आपण त्याच्या बाबतीत सजग होत जाऊ तितकी ही जी प्रक्रिया जी आहे ही अतिशय सूक्ष्म होत जाते त्या बाबतीमध्ये. बरोबर. पाश्चात्य देशाने स्वीकारल्यानंतर, त्याला कुठेतरी ग्लॅमर आल्यानंतर आज आपण योग साधनेकडे वळतोय. गेल्या 5-6 वर्षात ह्याला जास्त महत्त्व आलंय असं वाटत नाही का? ह्याचे खरं तर 2 मुद्दे आहेत. एक तरी आपलंच योगशास्त्र आहे, भारतीय ज्ञानपरंपरा पण आपण म्हणू शकतो याला. तर हे असं नाही आहे की ह्याला आत्ताच कुठे महत्त्व प्राप्त झालं आहे. फक्त एवढंच आहे की आजकाल त्याला एक्सपोजर खूप मिळालं आहे. पूर्वीची लोकंसुद्धा आपापल्या घरात करत होती. म्हणजे मी पण माझ्या घरातही पाहिलं आहे की आपल्या घरात सूर्यनमस्कार घातल्या जात होते, 12 सूर्यनमस्कारांचा अभ्यास होत होता किंवा आणखीनही बरेच काही, ज्याच्यामध्ये तर फक्त आपण म्हणतो योग म्हटलं की आपण फक्त आसनांपुरतं मर्यादित राहतो. म्हणजे आज मी योगा केला नाही तर म्हणजे समोरचा माणूस समजून जातो की ह्यांनी आसनं केली नाही आहेत. तर त्याच्यामध्ये जसा आसन हा एक भाग आहे, प्राणायाम आहे, तसं मंत्रांचा उच्चार हा पण एक त्याच्यामधला एक भाग आहे, ध्यानात्मक आहे. जसं आपण म्हणतो की साधारण जर आपण बघितलं तर हा उपनिषदांपासून चालत आलेला ही जी योग परंपरा आहे
त्याच्यामध्ये ध्यानात्मक पहिल्यांदा योग होता. हळूहळू मग तो जसा काळ बदलत गेला, माणसाची जीवनशैली जशी बदलत गेली, तसं त्याच्यामध्येही मग फरक आले. मग तो क्रियात्मक रूपामध्ये लोकांसमोर आला. म्हणजे योगाची 2 अंग आहेत, ध्यानात्मक आणि क्रियात्मक. तर क्रियात्मक म्हणजे जी आपण आसनं करतो, म्हणजे क्रिया करणं थोडक्यात. तर तसा तो मग येत गेला आपल्याकडे. आणि जसं म्हटलं आपण की 5-6 ठीक आहे, जसं इंटरनॅशनल डे ऑफ योगापासून जे आपण म्हणतो, योगा आंतरराष्ट्रीय दिनापासून त्याला महत्त्व प्राप्त झालं. एक अवेअरनेस आपण जो म्हणतो की एक जागरूकता पण आली लोकांमध्ये की हे करायला पाहिजे. पण अगदीच अजिबात त्याच्या आधी नव्हतं असं म्हणायचं तर ते पण अतिशय चुकीचं ठरेल. पण फक्त आता माध्यमं वाढली आहेत. जसं मलाही कधी वाटलं नव्हतं की मी कधी म्हणजे 98 साली जेव्हा मी डिप्लोमा करायला गेले योगशास्त्रामध्ये, तेव्हा कुठेही कल्पना नव्हती की एवढं हे बदललेलं असेल याचं चित्र. ठीक आहे, ते पण आपण काळानुसार ते स्वीकारलं पाहिजे. तर नक्कीच आपल्याला एक्सपोजर मिळालं आहे या गोष्टींना. ज्ञान आपल्याला म्हटलं तर तसं आता आपल्याला सहज आपल्या हातात आहे. म्हणजे ज्ञानगंगा घरोघरी आपण म्हणतो की योगाविषयी जे ज्ञान आहे ते सुद्धा आता आपल्याला घर बसल्या सुद्धा मिळू शकतं. तर असं म्हणणं चुकीचं आहे की एकदम 5-6 वर्षामध्येच त्याला हे मिळालंय. त्याला एक आपण म्हणतो ना, एक चालना मिळाली लोकांमध्ये. एक चला योग दिनाच्या का निमित्ताने होईना आपण परत एकदा योगाभ्यास सुरू करूयात. कारण नाही म्हटलं तरी आपण सगळे सामान्य लोक आहोत. आपल्याला दैनंदिन आयुष्यामध्ये काही ना काही समस्या येत असतात. त्या मग कुठेतरी हा आपला जो अभ्यास आहे तो मागे पडतो. तर मग ह्याला पण आपण जे पहिले प्राथमिकता आपण म्हणतो किंवा प्रायोरिटी आपण जे म्हणतो ती दिली पाहिजे. आपल्या घरात काही 7-8 कोणी आपल्याला मदतनीस नाही आहेत की जे आपल्याला मदत करतायत आणि आपलं रोजचं रुटीन आहे ते चालू आहे. मग आपल्याला पण हाच विचार करायचा की माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये मी ह्याचं कसा अवलंब करू शकेन की जेणेकरून मी त्याला एक हे करू शकेन की माझा अभ्यास जो आहे तो चांगल्या प्रकारे होऊ शकेल. म्हणून मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय योग दिन जो आहे तो एक प्रकारे जंटल रिमाइंडर असतात ना, त्या प्रकारे पण आहे की चला योग दिन आला, आता सुरू करूयात. मग मी रोज करेन. तेव्हा मग आपल्याला ते आठवतं की आपल्याला परत एकदा योगाभ्यास जो आहे तो वळायला पाहिजे आपल्याला परत. जसं तू म्हटलं की मॅनिफेस्टेशन, की ज्याला आपण मराठी भाषेमध्ये किंवा संस्कृतमध्ये संकल्प असं म्हणतो की आपलं मन एक संकल्प घेतो आणि मग त्या दृष्टीने आपण ते प्रयत्न करतो. जसं आपण बघितलं की नवीन वर्षाला आपण नेहमी संकल्प घेतो वर्षभर. तर मी सुद्धा हे केलाय प्रयत्न आणि फसली आहे त्याच्यामध्ये. आता मी ठरवलं वर्षभर नाही, मी रोजच्या दिवशी असं म्हणणार मला जे काही करायचं की आजच्या दिवसामध्ये मला ह्या गोष्टी करायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये पहिली माझी जी प्राथमिकता ती योगाभ्यास आहे. कारण जर मी योग शिक्षक आहे तर मी स्वतः पहिल्यांदा तो करायला पाहिजे. किंवा माझ्यासाठी अर्धा तास 45 मिनिटं जो काही वेळ आहे तो मी देऊन ते करायला पाहिजे. तर संकल्प जे आहे, आणि आपण म्हणतो की मन, जसं आपण म्हटलं की संकल्प आला की विकल्प येतोच. की म्हणजे म्हणते तर खरं मी, पण आता हे होईल का, मला शक्य आहे का. ठीक आहे, आपल्याला रोज नाही जमलं कदाचित, किंवा एखाद दिवस असा आला की मला नाही जमते पूर्ण 1 तास द्यायला, पण मग मी ते योग मॅट आहे ते पसरेल, त्याच्यावर मी एक तरी सूर्यनमस्कार करेन. कारण आजकालची आपली जीवनशैली अशी आहे की मी फक्त ध्यान तर मला करायलाच पाहिजे, पण माझ्या शरीराला पण माझं ते सुव्यवस्थित राहण्यासाठी, आपण म्हणूया की सुडोल राहण्यासाठी, किंवा माझ्या दैनंदिन ज्या काही हालचाली आहेत त्या व्यवस्थित राहण्यासाठी, आणि मी पुढे आयुष्यामध्ये कोणावर अवलंबून राहणार नाही, इतका तरी योगाभ्यास आपला प्रत्येकाला हा जमला पाहिजे असं मला वाटतं. तर मॅनिफेस्टेशन जे म्हटलं ठीक आहे, पण आणि हेच आहे की आपल्या मनाची तेवढी खंबीरता पाहिजे की हा वेळ मी मला देणार आहे. की बऱ्याचदा आपण म्हणतो नको, आपण जाऊ दे, आजच्या दिवस राहू दे, कशाला करायचं, उद्या बघू. ते उद्या करत किती दिवस त्याच्यामध्ये जातात हे आपल्यालाही कळत नाही. तो योगच येणार नाही. म्हणून मग हे पण एक की नाही, मला हे करायचंच आहे आणि आजच्या दिवस हे करूनच मी घराबाहेर पडेन, असा संकल्प जर आपण केला, मॅनिफेस्टेशन जे आपण म्हणतोय, तर नक्कीच आपल्याला हळूहळू आपलं शरीर आणि मन पण कुठेतरी मग त्याला ते साथ द्यायला लागतं. म्हणजे शेवटी वळण जे आपण म्हणतो ना की मनाला आणि शरीराला देणं, हे बऱ्याच अंशी आपल्या हातात सुद्धा आहे की आपण कशा प्रकारे ते करतो. आपल्याला मोबाईल हातात घे म्हणून सांगायला लागत नाही, टीव्ही बघ, रिमोट घे हातात सांगायला लागत नाही.
जेवण ते तर जेवलं, रोजचा आपल्याला आहार आपला झालाच भूक पाहिजे, तो लागतेच. जसा लागतोच आपल्याला, जशी नॅचरल जे आपण म्हणतो किंवा नैसर्गिक गरज जी आहे ते, जशी योग पण जर तुमची नैसर्गिक गरज बनली की आपोआप मग ते तुम्हाला आतनं त्या तशा तुम्हाला उर्मी आपण जी म्हणतो ती योगाभ्यासाची आपल्याला नक्कीच येणार. आणि मला बऱ्याचदा असं वाटतं की जर एकदा शरीराला आणि मनाला आणि त्या बुद्धीला जर त्या गोष्टीची सवय होत गेली तर आपल्याला काही रोज आठवण करून द्यावी लागत नाही, ते आपोआपच त्यावेळेला आपण बरोबर उठतो आणि योग करू शकतो. किंवा आपल्याला जशी भूक लागते तशी आपल्याला काही गरज नाही ना की अरे आता आपल्याला भूक लागली हे सांगायची गरज नाही पडत आहे. सो आपण आपले जे नियम आहेत, डिसिप्लिन जे आहेत ते आपणच आपले आखून घेतले पाहिजे. आणि आपल्या शरीरासाठी हे फार महत्वाचं आहे आणि शरीराबरोबर मन हे फार महत्वाचं आहे. आणि ह्याचा बॅलन्स ज्याला साधता येतो तो आयुष्यात कुठेही जाऊ शकतो. त्याबद्दल मला विचारायचं, योग आसनं जी आहेत योगांमधली, तर त्या आसनांमुळे शरीर आणि मन कसं बॅलन्स होतं? ह्याच्यामध्ये आपण जी आसनं म्हणतो ती परत 4 प्रकारांमध्ये मोडतात. म्हणजे उभ्याने करायची आसनं, बसून, पोटावर झोपून आणि पाठीवर झोपून, असे सर्वसाधारण 4 प्रकार आहेत. मग त्याच्यातली काही जी आसनं आहेत ती ध्यानांसाठी उपयोगाला येणारी आहेत. जर आपण आपली म्हणजे मूळ ग्रंथ जर बघितले आपण योगशास्त्रातले, प्रामुख्याने त्याच्यामध्ये हठयोग जो आहे, ज्याच्यामध्ये जसं आपल्याला अष्टांग योग मी आत्ता मगाशी म्हटलं तसा हठयोग हा एक महत्त्वपूर्ण अंग आहे योगामधलं. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रंथ आहेत. जसं महर्षी पतंजलींनी पतंजली योगसूत्र लिहिली, त्याचप्रमाणे आपण जर बघितलं हठयोग प्रदीपिका आहे ग्रंथ, हा मेन म्हणजे मुख्य जो ग्रंथ आहे. घेरंड संहिता आहे, शिवसंहिता आहे, वसिष्ठ संहिता आहे, हठरत्नावली आहे, दत्तात्रय योगशास्त्र आहे. ही सगळी त्या हठयोग परंपरेतली हे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आसनांचं वर्णन जे आहे ते वाचायला मिळतं. आसनांबरोबर प्राणायाम जो आहे, त्याच्यानंतर नंतर आपण शुद्धिक्रिया जो म्हणतो की जो एक USP आपण जो म्हणतो तो या सगळ्या हठयोग ग्रंथ जे आहेत त्यांचा तो आहे की शुद्धिक्रिया. मग त्याच्यामध्ये जलनेती आहे, वस्त्रधोती आहे, वमन धोती आहे, जिव्हा धोती, सगळे हे वेगवेगळे प्रकार जे आहेत. आणि मग त्यानंतर कपालभाती, आपण कपालभाती हा प्राणायाम म्हणतो, पण खरं कपालभाती ह्या प्राणायामामध्ये न मोडता तो ज्या 6 मेन शुद्धिक्रिया आहेत, मुख्य शुद्धिक्रिया त्याच्यामध्ये येणारा आहे. त्याच्यानंतर त्राटक, जे आपण डोळ्यांचे व्यायाम किंवा मेणबत्तीच्या आपण जो म्हणतो जी फ्लेम आहे त्याच्या ज्योतीवर ध्यान करणं, तर हे सगळे हे शुद्धिक्रियांमध्ये मोडतात की जेणेकरून आपली अंतरंग जे आहे ते शुद्ध व्हावं. आणि ते शुद्ध झालं की मग आपण आसनांकडे वळतो. मग ही जी 4 प्रकारातली आसनं आहेत सगळीच आपल्याला जमली पाहिजेत असं पण काही नाही. किंवा एक साधारण लोकांचं हे असतं की शीर्षासन जमलं म्हणजे आसन आली का, गरज नाहीये त्याची. आणि शीर्षासन प्रत्येकालाच आलं पाहिजे हा पण कुठे नियम नाहीये, अट्टहास नाहीये. जसं मी मध्ये एकदा ॲडव्हान्स जो आहे म्हणजे काही आसनांचा कोर्स करत होते, तर एक मला पण साधारण हा प्रश्न पडायचा की ॲडव्हान्स म्हणजे काय, ॲडव्हान्स म्हणजे काय, की आपण म्हणतो ॲडव्हान्स आसनं. तर मला एक गोष्ट काय समजली, म्हणजे जो काही मी अनुभव घेतला, ॲडव्हान्स आसना म्हणजे मला जे जमत नाही ते ॲडव्हान्स आसन. सोपी व्याख्या आहे ॲडव्हान्स आसनाची. की मग भले काही जणांना पद्मासन पण येत नाही घालता, कारण खालती बसायची आजकाल सवय नाही आहे. भद्रासन आपल्याला येत नाही, वज्रासनामध्येही बसता येत नाही, त्याला बरीच कारणं असतील. आणि म्हणून म्हटलं की प्रत्येक आसन जमलंच पाहिजे असाही अट्टहास नसावा सुरुवातीला. तर जसं तुम्हाला सवय होत जाईल ज्या ज्या आसनांची तुम्हाला गरज आहे, ती बॉडी फ्लेक्सिबल होत जाईल जाते. शरीराची आपल्या एक सुंदरता आहे की तुम्ही त्याला सुरुवात केली ना, तुमचं शरीर त्याला प्रतिसाद हे देणारच, कारण ती त्याची खरं तर नैसर्गिक अवस्था आहे. आपल्याला आळस आला की आपण शरीर ताणतो, ते काय ते एक प्रकारचं स्ट्रेचिंग आहे. किंवा आपण अगदी साधी उदाहरण म्हणजे लहान मुलं आपण बघितलं असेल, आता सगळ्यांच्या घरात बेड असतात, त्याच्यामुळे हा अनुभव आता किती लहान मुलं घेत असतील माहित नाही, पण आपण लहानपणी जर गाद्या अंथरल्या की लहान मुलं त्याच्यावर लोळत पडायची. तर ते पण एक प्रकारचं ते पूर्ण ते शरीराचं जे आहे ना ते घुसळण आपण जी म्हणतो ते त्या ह्याच्यावर झोपून ते करायचे सगळं. किंवा बेडूक उड्या मारणं आहे जे त्याच्यातला जो प्रकार आहे की तुम्ही ऍक्च्युअली बसता, ती बकासनाची पूर्वावस्था आहे की ते बेडूक उड्या मारत मारत पुढे जायचं. तर पूर्ण शरीर त्याच्यामध्ये आपलं म्हणजे आपण जे म्हणतो की ज्या सगळं जे स्टिम्युलेशन आपल्या सगळ्या ग्लँड्स आपण ज्या म्हणतो अंतःस्रावी ग्रंथी आहे त्याचं कुठे ना कुठे होत जातं. तर आसनं ही
प्रत्येकाने पहिलाच सगळ्यात पहिला नियम म्हणजे काही महिने तरी योगतज्ञांच्या देखरेखीखालीच ती बरोबर करावीत. आणि बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे मग आपल्याला नक्की काही आजार नाही आहे ना, की किंवा डॉक्टरांकडनं व्यवस्थित आपल्या तपासण्या करून घेऊन मग नक्की आपल्याला कशासाठी गरज आहे हे सगळं एकदा आपण आपले खरं तर चांगले जज असतो. आपली गरज काय आहे ही आपल्याला जास्त चांगली माहिती अगदी असते. आणि ते ओळखून जर आपण एखाद्या योग शिक्षकाच्या, कारण तज्ज्ञाच्या देखरेखीखाली तो होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि एकदा तुम्हाला ती सवय झाली की मग नंतर तुम्ही आपोआप पण तो करू शकता. तुम्ही आणि आत्ता मुद्दा उपस्थित केला, तज्ज्ञांच्या देखरेखीखाली योग शिकण्याची खरंच गरज आहे. नंतर मग तुम्ही घरातल्या घरातही आसनं करू शकता. बरोबर. पण कोरोना काळात आपण बघितलं किंवा कोरोनानंतर आता ऑनलाईन योगा शिक्षण पद्धती सुरू झाली आहे आणि अनेक जणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आता काय प्रत्येक वेळेस उठून बाहेर जाणं शक्य नाही होत, त्यामुळे आम्ही ऑनलाईन योगा शिकतोय. आता ह्याच्यामध्ये अनेक जण जे पहिल्यांदाच योगा करत असतील किंवा काही जण करून झालं असेल पण काही खूप कालावधीनंतर पुन्हा करत असेल, असे अनेक जण असू शकतात. तर असं करणं योग्य आहे का? कारण की घरात आपण योगा करतोय, ती घरातली परिस्थिती किंवा घर तसं काही जणांचं मोठं नसतं, काहींच्या एकाच खोलीमध्ये त्यांना सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, अशाही असू शकतं. तर अशा परिस्थितीमध्ये हे ऑनलाईन योगा करणं हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? हा अगदी कळीचा मुद्दा आहे. तर मला असं वाटतं की कोरोना काळात तर ती गरज होती. बरोबर. आणि आजकाल आता योग शिक्षकही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर तयार झाले आहेत. तर जर तुम्हाला शक्य असेल, वेळ असेल, तर नक्कीच तुम्ही प्रत्यक्षात जाऊन त्याचा अनुभव घ्यावा. कारण तेव्हा ते जे निर्माण होणारं वातावरण आहे ते खूप वेगळं आहे, ऑरा जो आपण म्हणतो. आता सर्वसाधारणपणे जेव्हा माझ्याकडे कोणी येतं म्हणजे योग शिकायचं आहे त्यांना किंवा योग थेरपीसाठी, म्हणजे जसं हायपरटेन्शन आहे, डायबेटीज आहे, अर्थरायटिस आहे, मल्टिपल स्क्लेरोसिस सारखे सुद्धा पेशंट्स येऊन गेलेले आहेत, मस्क्युलर डिस्ट्रॉफी. तर तेव्हा किंवा कोणीही आलं अगदी साधारण की नाही मला फक्त फिट राहण्यासाठी मला यायचं आहे योगाभ्यासाला, तरी मी सुरुवातीला त्यांची सगळी केस हिस्ट्री जे आपण म्हणतो ती सगळी मी लिहून घेते. नक्की काय अगदी म्हणजे त्यांचा कसं बालपण कसं गेलं, घरात त्यांचे नातेसंबंध कसे होते, कारण आपलं जीवन कधीच एकांगी नसतं, आपण चौफेर आपलं आयुष्य जगत असतो आणि त्या सगळ्या आणि हा सगळा भावभावनांचा खेळ आहे आणि योग नक्कीच त्याच्याशी सगळ्याशी निगडीत आहे. तर ते सगळं मी लिहून घेते. आणि मला बऱ्याच जणांनी सांगितलं की असं तुम्ही घेता योग क्लास सुरू करण्याच्या आधी किंवा योग वर्ग सुरू करण्याच्या आधी? म्हटलं नाही, हे खूप गरजेचं आहे सगळं आधी सुरू करायच्या आधी. आणि मग त्याच्यानंतर BP, पल्स रेट आपण जे म्हणतो किंवा एका मिनिटात ते किती श्वास घेता, किती प्रकारे ते श्वास रोखून धरू शकतात, त्यांची आपण जी म्हणतो लंग कपॅसिटी जी आहे किंवा म्हणजे फुफ्फुसांची क्षमता ती किती आहे, वजन किती आहे, हे सगळं एकदा त्याचा आपण रेकॉर्ड आपण जे म्हणतो की जे ठेवलं की योग शिक्षकालाही ते बरं पडतं, समोरच्यालाही नक्की कळतं आपण कशासाठी हा अभ्यास करत आहोत. कारण मला वाटतं बऱ्याच प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये योग शिक्षकाची पण जबाबदारी खूप मोठी आहे की त्याने कशा प्रकारे, कारण लोक जी येतात आपल्याकडे ती त्यांचा पूर्ण विश्वास ठेवून ते आपल्यापर्यंत आलेले असतात. तर त्यांच्या विश्वासाला, त्यांच्या वेळेला, त्यांच्या पूर्ण एनर्जीला न्याय देणं सुद्धा, त्याचा आदर करणं हे योग शिक्षकाचं खूप मोठं काम आहे. तर ते सगळ्या ह्या चौफेर ज्या या गोष्टी आहेत ना, या लक्षात घेऊन जेव्हा योगाभ्यास सुरू करतो एखादा मनुष्य, तेव्हा त्याचा नक्कीच परिणाम खूप वेगळा होत असतो. आता ऑनलाईनमध्ये माझं असं मत आहे की ठीक आहे, हा जेव्हा तुम्ही समोरासमोर करता तेव्हा नक्कीच शिक्षकाचं लक्ष असतं. ऑनलाईनमध्ये मात्र माझं हे एक म्हणजे निरीक्षण आहे की तसं ही केस हिस्ट्री तर तुम्ही समोरासमोर म्हणजे जरी ऑनलाईन असला तरी समोरासमोर बसूनही गुगल मीट असेल किंवा झूमद्वारा सुद्धा तुम्ही प्रत्येकाचं हे लिहून घेऊ शकतो. म्हणजे ते फार काही अवघड आहे अशातला भाग नाही आहे. आणि योग शिक्षकाला जो कोणी ऑनलाईन घेतोय, हे मी माझं वैयक्तिक मत सांगते की त्याला समोरच्या माणसाचं नावापासून बाकीच्या सगळ्या गोष्टी माहीत असणं त्याच्याबद्दल फार गरजेचं आहे. आणि ती व्यक्ती त्याला त्याच्या त्या विंडोमध्ये, म्हणजे आपण जे स्क्रीन म्हणतो लॅपटॉप जेव्हा त्याचा सुरू असतो त्याच्यामध्ये ती व्यक्ती पूर्ण दिसणं त्याला गरजेचं आहे. त्याने त्याला तो कशा प्रकारे तो करतो आहे, भले तो म्हणजे ऑनलाईन क्लास असला तरी त्याला तो व्यक्ती कशा प्रकारे करतो आहे,
तो कशाप्रकारे तो उभा आहे मॅटवर, तुम्हाला त्याचं मॅट पूर्ण दिसतंय का, ती व्यक्ती तुम्हाला पूर्ण दिसतीये का, हे माहीत असणं किंवा हे त्याने ऑब्झर्व करणं हे फार गरजेचं आहे. या निमित्ताने मला एक सांगावंसं वाटेल, एक अनुभव सांगावासा वाटेल, सांगा, की अगदी. कोरोना काळामध्ये जे विवेकानंद केंद्र जी संस्था आहे त्यांचा नारडेप जो प्रकल्प आहे त्यांना DST म्हणजे आपलं डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने एक हे दिला होता, प्रोजेक्ट दिला होता, की कोरोना काळामध्ये वृद्धांसाठी म्हणजे सिनियर सिटीजनसाठी तुम्ही घ्या, म्हणजे योगा पूर्ण घ्या. बरोबर. तर त्याच्यामध्ये 60च्या वरतींसाठी जेव्हा व्यक्ती ज्या होत्या त्यांच्यासाठी जेव्हा मी हा घेतला वर्ग, तर मी फक्त 20 व्यक्तीच घेतल्या होत्या तेव्हा, कारण मला त्या दिसल्या पाहिजेत समोर, बरोबर. कशा करतायत, कसा त्यांचा अनुभव आहे. तर तो पण अनुभव खूप छान होता, कारण हे तुम्हाला ती व्यक्ती दिसणं फार गरजेचं आहे. नाहीतर एकाच वेळेला जर तुमच्याकडे 100 आणि 200 लोक एकाच वेळेला करत असतील तर त्या योग शिक्षकाला पण ते शक्य नाही की प्रत्येकाकडे तो लक्ष देऊ शकत नाही. बरोबर. तर एका वेळेला, अर्थात हे ज्याचं त्याचं वैयक्तिक मत आहे किती त्याने एका वेळेला घ्यावेत, पण माझं मत आहे की जर तुम्हाला ती व्यक्ती पूर्णपणे दिसत नसली तुमच्या स्क्रीनवर, तर मी तरी स्वतः असे क्लास घेणार नाही. बरं. तर ते आपल्याला, आणि कारण त्याचा परिणाम आहे तो पण खूप वेगळ्या प्रकारे होत असतो. आणि एका वेळेला तुम्ही नक्की कशा प्रकारे कोणाकोणाला घेत आहात. हां, साधारण फक्त फिटनेस असेल तर गोष्ट वेगळी आहे, की त्यांना फक्त फिट राहायचं आहे, तरुण आहेत ती गोष्ट वेगळी आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत तो तुमच्या ह्याच्यामध्ये, तर तो त्यांचा स्पीड आणि ह्यांचा स्पीड त्याच्यामध्ये फरक पडतो. मग तो तुम्ही क्लास तो वर्ग तुम्ही कसा घ्याल, किंवा जे येत आहेत त्यांना हायपर टेन्शन आहे, नुसतंच प्रायमरी नाही, म्हणजे आजकाल ती लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो, पण ती जरा आणखीन त्यांचं जरा जास्तच त्यांना BP आहे. मग अशा प्रकारे तुम्ही तो क्लास कसा घ्याल, तो योग वर्ग कसा घ्याल. अर्थरायटिस आहे तर ह्या गोष्टी मॅच होत नाहीत. मग बरोबर. तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी घ्याल का असं वेगवेगळे वर्ग. कारण मी येणाऱ्याला सांगते, कारण माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा म्हणतात की 2 मैत्रिणी आहेत त्या येतात. आता एक अगदी फिट आहे, तिला कसलेच आजार नाही आहेत, आणि दुसरी जी आहे तिला अर्थरायटिस आहे, ती म्हणते मला खालती सुद्धा बसता येत नाही. मी त्यांना अशा वेळेला सांगते की मी तुमचा क्लास एकत्र घेणार नाही. त्या म्हणतात नाही आम्ही मैत्रिणी. म्हटलं हे बघा, मला तुम्हाला हे सांगून माझा वेळ वाचेल, पण तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. मग अशा वेळेला ते 2 क्लासमध्ये म्हटलं मला तुम्हाला स्प्लिट करणं हे गरजेचं आहे म्हटलं. बरोबर. कारण तुम्हाला ते कळलं पाहिजे तुम्ही कशासाठी करतात. अर्थरायटिस आहे, मग प्रत्येक जॉईंटला, प्रत्येक आपण जे म्हणतो त्याला व्यायाम मिळणं गरजेचं आहे. तुम्हाला जर खालती बसता येत नाही, सूर्यनमस्कार तुम्हाला येत नाही आहेत, तर मग अशा वेळेला तुमचा जो वर्ग आहे जो आहे तो पूर्ण वेगळा असेल. आणि जेव्हा जी व्यक्ती जी आहे की जिला कसलाच आजार नाही, तिचा जो पूर्ण जो वर्ग असेल योग किंवा जी काही आसनं असतील, बाकीचे काही सूर्यनमस्कार असतील, तो पूर्ण मग वेगळा येतो त्याच्यामध्ये. तर हा फरक समजून घेणं पण गरजेचं आहे, आणि ही जबाबदारी निश्चितच त्या योग शिक्षकाची आहे, असं माझं अगदी स्पष्ट मत आहे. अगदी. आत्ता तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या अतिशय व्यवस्थित होत्या, आणि त्या मला वाटतं की आत्ता जे पॉडकास्ट बघत असतील त्यांनाही ह्या पटल्या असतील. पण वेळेमुळे किंवा काही कारणांमुळे सारखं योग शिकायला जाणं किंवा त्या क्लासेसमध्ये जाणं शक्य होत नाही, म्हणून अनेक जण ऑनलाईन करतात. बरोबर. आणि ऑनलाईन समजा आपण करत असलो तर फक्त, कारण आता मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या जागा काही एवढ्या मोठ्या नसतात की आपल्याला एक खोलीच आपण पूर्ण करू शकतोय. पण शक्यतो त्यावेळेला हे बघावं की बघ मी करतोय ऑनलाईन, तर मग मला कोणी शक्यतो त्यावेळेमध्ये डिस्टर्ब करणार नाही. माझी जी खोली असेल किंवा जो काही ज्या भागामध्ये मी करत असो तो पूर्ण कोणी तिथे जास्त ये जा करणार नाही, जास्त कुठे आवाज नसेल जेणेकरून मी डिस्टर्ब होईल याची जर आपण काळजी. कारण कसं आहे, शेवटी प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात, त्याला जमत नाही. मग तो म्हणतो ठीक आहे, मग ऑनलाईन का होईना पण त्या निमित्ताने माझा अभ्यास होईल. हे अगदी सगळं मला मान्य आहे, कारण शेवटी आपण वेळ काढतोय आपला हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पण या जर सगळ्या गोष्टी आपण ध्यानात घेतल्या आणि त्या अनुषंगाने जर आपण अभ्यास केला तर त्याचा फायदा पण आपल्याला झाला पाहिजे. नाही तर उद्या असं होतं का म्हणे की अरे मी करतो तर आहे पण मला फार काही त्याच्यामध्ये बदल आढळून येत नाहीये, असं होता कामा नये. कारण जेव्हा तो आमचा वर्ग चालू होता, म्हणजे मी म्हटलं जसं 20 जणच होते त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक,
एक 82 वर्षाच्या होत्या आजी. त्यांची अर्धी गोळी वैद्यकीय सल्ल्यानुसार हायपरटेन्शनची कमी झाली. म्हणजे अर्थात पण हा वैद्यकीय सल्ला असतो. त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा तुम्ही फक्त योग थेरपिस्ट असता, तुमच्याकडे वैद्यकीय कुठली डिग्री नसते, तेव्हा औषधोपचारांमध्ये कुठलीच ढवळाढवळ योग शिक्षक करत नाही. तर मग त्यांच्या घरातच डॉक्टर असल्यामुळे त्यांची अर्धी गोळी त्यांच्या मुलाने त्यांची कमी केली होती. किंवा आणखीन एक होत्या, डायबिटीजमुळे भूक खूप लागते, भुकेवर नियंत्रण होत नाही. तर त्यांच्यानंतर घरातल्याच मला वाटतं मुलीने का सुनेने मला सांगितलं की नाही, त्यांची आता जी भूक आहे की म्हणजे समजा मी ओरडले तर असं वाटतं की काय मला खायला देत नाही का, पण म्हणजे माझा उद्देश हा असायचा की जी भूक लागते सारखी ती इम्बॅलन्स आहे आणि कुठेतरी मग वजन वाढणं किंवा अपचन होणं याच्यासारख्या समस्या वाढू शकतात. तर या सगळ्यामुळे कुठेतरी त्यांचा भुकेवर पण व्यवस्थित कंट्रोल आला. म्हणजे जी एक्सेस म्हणजे सारखी जी भूक लागायची ती हळूहळू कुठेतरी ती पण मंदावत गेली त्यांची. आणि बघा, आपण फक्त 1 तास देतोय आणि त्या 1 तासाचा परिणाम खरंच किती चांगला होतोय आपल्यावर. तर ह्या सगळ्या गोष्टी, आणि तुम्हाला मुद्दामून त्याच्यासाठी काही म्हणजे आता मला भूकच लागते मग मी माझी भूक दाबून ठेवतो किंवा ती भूक मी मारतो, असं पण तुम्हाला करायची गरज लागत नाही. आपोआप तुमचं शरीर त्या आसनांच्याद्वारे, प्राणायामद्वारे, अगदी म्हणजे दीर्घ श्वसन सुद्धा असेल किंवा प्रार्थना आपण जे म्हणतो, किंवा नंतर आसनं आणि प्राणायाम झाल्यानंतर कंपल्सरी मी सगळ्यांना सांगते एक 10 शवासन असतं, एक 5 ते 10 मिनिटं तुम्ही स्वस्थ बसा. बरोबर. ते स्वस्थ बसणंच आजकाल आपल्याला जमत नाही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की म्हणजे योग वर्ग संपला की तो मोबाईल हातात घ्यायचा. म्हटलं काही गरज नाहीये, एक 5-10 मिनिटं थांबा. जे काही आपण करतोय ते आपल्यामध्ये लेट इट ॲब्झॉर्ब, आपल्यामध्ये ते ॲब्झॉर्ब होऊ द्या. मग 10 मिनिटांनी घ्या, काही फरक पडत नाहीये. नाही तो मोबाईल आपण 10-15 मिनिटं बघितला तर काही जग इकडचं तिकडे होत नाही. पण ती ना सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे एक तर मुळात तो सायलेंटवर ठेवणं, या गोष्टी आपण जर ऑनलाईन किंवा हे करताना जर आपण लक्षात घेतल्या तर नक्की त्याचा पण फायदा आपल्याला मिळू शकतो. आणि योग शिक्षकाने सुद्धा सारखा त्यांच्याकडनं एक फीडबॅक आपण जो म्हणतो की नक्की तुम्हाला फायदा होतोय ना, का तुम्हाला नंतर कुठल्या गोष्टी आवडत पण नाहीयेत हे सुद्धा विचार, की ठीक आहे आपला हा वर्ग चाललाय, तुम्हाला काय आवडलं नाही किंवा तुम्हाला काय आवडलं किंवा कुठलं आसन तुम्हाला जास्त आवडतं, कुठलं नाही आवडत, या गोष्टीसुद्धा ह्याचा पण एक गोषवारा आपण जो म्हणतो तो योग शिक्षकाने पण घेणं फार आवश्यक आहे. कारण शेवटी जरी आपण म्हटलो की जसं टेलरमेड आपण जो एक शब्द वापरतो की टेलरमेड, तर हे खरंच गरजेचं आहे की प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या, शरीराच्या सुद्धा त्याला काय नक्की आसनांची गरज आहे. एखादा म्हणतो नाही मला प्राणायामच ठीक आहे, मला तेवढंच चालेल, ध्यान मला चालेल. म्हणजे माझ्याकडे अशा एक होत्या, म्हणजे अगदी जेव्हा मी क्लास घ्यायचे म्हणजे माझी सुरुवात होती अगदी ती, तर त्यांना मला वाटतं त्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस होता. आणि त्यामुळे ठीक आहे आसनं मला आवडतात पण ना मला ध्यान पण खूप आवडतं. तर आणि त्यांना मग ध्यानाच्या अनुषंगाने काही सूचना आपण जसं म्हणतो, जसं तुम्ही म्हटलं मॅनिफेस्टेशन, की त्या सूचना, कारण मला प्रश्न तेव्हा होता की ह्यांना मी काय असं सूचना करू, कारण त्या मोठ्या होत्या वयानं आणि मग कधी कधी ते समोरच्याला आवडेलच असा काही हे नसतो. तर मग ती ध्यानाच्याद्वारे मग मी त्यांना अशा काही एक आपण म्हणूया ना काही सूचना आपण म्हणूयात की त्या ध्यानाच्या पॉझिटिव्ह थॉट्स त्या द्यायला लागले. आणि त्यांनी मला जवळजवळ 2 का 3 महिन्यांनी हा रिपोर्ट दिला की माझं रक्त जे मला जात होतं ते जाणं थांबलं म्हणे माझं. म्हणजे इतक्या या गोष्टी परिणामकारक आपण जे म्हणतो ना ते काम नक्कीच या करू शकतात. आणि आत्ताच एक हा जो माझा मागच्या वर्षी पेरिमेनोपॉजवर एक जे झाला माझा PhD त्याच्यावर असल्यामुळे 3 महिने मी जवळजवळ 50-60 जणींचा योगवर्ग घेतला पेरिमेनोपॉजच्या अनुषंगाने. तर त्याच्यामध्ये सुद्धा एकीची परत गोळी बंद झाली आणि परवाच एकीने फोन करून सांगितलं की तिची डायबिटीजची गोळी अर्ध्यावर आली आहे. पण म्हणजे त्यांचे पण एफर्ट्स आहे, म्हणजे जरी तो वर्ग बंद झाल्यानंतरही ते कंटिन्यू ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने डाएट सुद्धा, म्हणजे जसं आपण म्हणतो यमनियम जे आपण म्हणतो की दुर्दैवाने आज अष्टांग योगातले यमनियम बाजूला पडलेत आणि आसनांना खूप महत्त्व प्राप्त झालंय. तर यमनियम म्हणजे आपण एक साधं म्हणूया नियम, आपण हा शब्द घेतला
तर मला घालून घेतलेले नियम आहेत. डॉक्टरनी सांगितलंय ही गोळी ह्या वेळेला घ्या किंवा हे मला काही पथ्य सांगितलं आहे, तर ते पथ्य पाळायला सुद्धा तुम्हाला योग हा बऱ्याच प्रमाणात मदत करतो. आणि निश्चित डॉक्टरांना जसे परिणाम दिसून आले की ते नक्कीच मग तुमची जी गोळी आहे त्यांना वाटलं तर ते नक्कीच कमी करतील त्या अनुषंगाने. आत्ता तुम्ही जसं आत्ता हे सगळं बोललात, तिथे सूर्यनमस्कार आणि प्राणायाम यांचा तुम्ही प्रामुख्याने उल्लेख केला. हे फार महत्त्वाचे आहेतच. मात्र आज योगामध्ये 84 प्रकारची विविध आसनं आहेत आणि त्याचे खूप चांगले परिणाम आपल्या शरीरावरती होताना दिसतात. बऱ्याचदा असं होतं की लोकांना वाटतं की योग करताना आम्हाला घाम येत नाही, मग आम्ही बारीक कसे होऊ. पण फक्त बारीक होण्यासाठी योग करू नका असं अनेक जण जे योगगुरू आहेत ते सांगत आलेत. तिथे ध्यान फार महत्त्वाचं आहे, तुमचं मनावरती कंट्रोल महत्त्वाचं आहे, बॅलन्स महत्त्वाचं आहे. हे सगळं त्या अनुषंगाने आलं. मला ह्याच वरती तुमच्याशी बोलायचे, कारण की सूर्यनमस्कार करतायत, प्राणायाम करतायत, अनेक आसनं करतायत, मग वजन का कमी होत नाही हा प्रश्न का सतावतो लोकांना. तुम्ही हा एक खूप चांगला मुद्दा मांडलात की घाम येत नाही हा बऱ्याच जणांचा एक हे असतो. मुळात घाम येणं किंवा घाम यायला पाहिजे हा काही योगाचा उद्देश नाही आहे. तर आपण जर साधं एक 4-5 किलोमीटर फिरलं तरी आपल्याला घाम येणार आहे. मग त्याच्यासाठी योग कशाला करायला पाहिजे, त्यासाठी आसनं कशाला करायला पाहिजेत, प्राणायाम कशाला करायला पाहिजे. म्हणजे आजकाल आणि हे आपण जे बघतोय की काही दुर्दैवी घटना ज्या आहेत, ज्या काही घडल्या आहेत, ते कुठेतरी मला घाम आला पाहिजे आणि त्याच्यामुळेच माझं वजन कमी होईल हा एक जो काही एक दृष्टिकोन तयार झाला आहे समाजामध्ये किंवा एक समज निर्माण झाला आहे. तर मला असं वाटतं की सगळ्यात प्रथम मुळात मला घाम येतो का हा प्रश्न आपणच स्वतःला विचारला पाहिजे. मला स्वतःला मी 12 सूर्यनमस्कार घातल्यानंतर सुद्धा मला घाम येत नाही किंवा मी अगदी आसनं वगैरे करून झाली 1 तास तरी मला स्वतःला घाम येण्याची माझी जी टेंडन्सी आहे ती फार कमी आहे. तर मग एवढं जर मला स्वेटिंग होत नाही आहे तर मग मी उगाचच जर येत नाही आहे तर ठीक आहे, पण मी करतोय ना की माझ्या ज्या काही सर्वांग सुंदर हालचाली माझ्या व्हायला पाहिजेत. जसं आपण सूर्यनमस्कार म्हणतो की आपण आसन आणि प्राणायाम याचा तो आपण एक जो आपण म्हणतो तो प्रकार आहे की त्याच्यामध्ये आसनही होतात, प्रत्येक हालचाल जी आहे ती तुमची श्वासाबरोबर सुद्धा सिंक्रोनाइज झालेली असते. तर मग ते मी करतो आहे. मग हे सगळं करून कुठे ना कुठेतरी आपल्याला शरीर जे आहे ना ते नक्की आपल्याला हे मदत करायला सुरुवात करतं. आणि जर मुळातच जर आपल्या शरीराची ती हे नसेल, टेंडन्सी नसेल की मला घाम येत नाही एवढा, तर उगाच त्याच्या मागे लागू नका. म्हणजे माझ्याकडे एक जण मध्ये आल्या होत्या योगाला आणि आज साधारण मी येईन पण मी पहिले ट्रायल सेशन घेईन. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, या त्यानिमित्ताने म्हटलं ओळख होईल आपली. त्या आल्या, त्यांनी केला सगळा, म्हणजे आसनं झाली, आसनानंतर म्हणजे आधी सुरुवातीला आपण ब्रिदिंग एक्सरसाइज जे म्हणतो, प्राणायाम नाही, एक वेगळ्या प्रकारचे श्वसन प्रकार जे आहेत ते करून. कारण पहिले सुरुवातीला जेव्हा आपण येतो आपण म्हणजे स्टुडिओमध्ये एंट्री करतो किंवा अगदी आपण म्हणतो ऑनलाईन का असे ना, पहिल्यांदा स्वस्थ बसणं स्वतःबरोबर. कारण असं आहे शेवटी गृहिणी असेल ती काय लगेच उठून काही बेडवरनं उठून सकाळी आपण म्हटलं की लगेच काही ती मॅटवर येऊन बसत नाही. घरातली काही 4 कामं करून झालेली असतात किंवा काही जण ऑफिसवरनं आल्यावर सुद्धा योग करणारे आहेत. तर एकदम नाही, कारण मनामध्ये काही ना काही सतत आपल्या विचार हे चालू असतात. मग अशा वेळेला थोडा वेळ बसलं, थोडा वेळ दीर्घ श्वसन केलं तर हळूहळू ते विचार कुठेतरी आपल्या मनातनं जायला सुरुवात होते आणि मग त्याच्यानंतर आपण हळूहळू ती सुरुवात जी आहे ती करू शकतो. मग ते सगळं झाल्यानंतर मग लुझनिंग एक्सरसाइज आपण म्हणतो, शिथिलीकरणाचे व्यायाम आहेत ते झाले, सूर्यनमस्कार, वॉर्मअप एक्सरसाइज आपण म्हणतो, आणि मग आपण आसनं करून मग मी नंतर रिलॅक्सेशन घेऊन मग प्राणायाम झाला. त्यांनी मला असा म्हणजे अनुभव सांगितला की हे सगळं ठीक आहे, माझं मन खूप शांत झालं, मला फार छान वाटलं, पण मला घाम आला नाही आणि मला म्हणे घाम आला पाहिजे. तर आता एक साधारण आपण बघूया की आपण मुंबईसारख्या ठिकाणी राहतोय. तुम्हाला घाम अगदी तुम्ही म्हटलात की म्हणजे जेव्हा तुम्ही लोकलमधनं जाताय किंवा अगदी कुठल्या आपल्या जर तुमच्या इथे कुठे जागा असेल किंवा तुम्ही फिरायला गेलात तर तुम्हाला घाम हा येतोच. पण मग आपण जर योगाने करून जर तुम्हाला आला नाही तर त्याच्यात वावगं काही नाही आहे, तुम्ही चुकीचं काही करत नाही आहात. जसा योगशास्त्रामध्ये जसा योग जे आसनं प्राणायाम जितकी महत्त्वाची आहेत तितका आहारसुद्धा महत्त्वाचा आहे.
ज्याला हठयोगामध्ये मिताहार असं म्हटलेलं आहे. बरोबर. भगवद्गीतेमध्ये त्याला युक्ताहार पण म्हटलेलं आहे. की आपला आहार पण कसा आहे ह्या गोष्टींवर सुद्धा आपलं लक्ष पाहिजे. आणि जे आपण लहानपणापासून खात आलेलो आहोत तेच आपण त्याच्यामध्ये काही बदल करायची गरज नाही आहे. पण आपण मग कॅलरीज बर्न आपण जो शब्द वापरतो की जसं आजकाल म्हटलं जातं की स्मोकिंग जेवढं शरीराला म्हणजे धूम्रपान करणं जितकं हानिकारक आहे तितकंच एका जागेवर सतत बसून राहणं सुद्धा हानिकारक आहे. मग मी या दृष्टीने काय बदल करू शकतो किंवा मग असं पण नाही की आता मी 1 तास योग केला मग आता आसनं केली मग आता मी दिवसभर कोचावर बसून राहील त्याने काही होणार नाही. तर ते पण तेवढंच चुकीचं आहे. शेवटी आपण म्हणतो ना समत्वय योग उच्यते किंवा समत्वम योग उच्यते ही सुद्धा एक योगाची व्याख्या आहे की समत्व सगळ्या बाबतीत आपला जो संयम आहे किंवा आपला सगळ्या गोष्टींवर आपला बॅलन्स हा असला पाहिजे. मग त्या आपल्या आहार विहार आहेत. आहार म्हणजे काय आहार तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. विहार म्हणजे आपण कशा प्रकारे आपल्या शरीराच्या हालचाली करतोय आणि विचार सुद्धा म्हणजे आपण विचार पण कशा प्रकारे करतो. म्हणजे डाएट मला असं वाटतं फक्त आपण काय खातोय ह्याच्यावरच ती अवलंबून नसतो तर आपण विचार सुद्धा कशा प्रकारे करतो आपण काय आतमध्ये घेतोय ह्याच्यावर सुद्धा ह्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तर मला वाटतं वजन कमी करणं बरोबर ती गरज आहेच. म्हणजे जेव्हा तुमचं वजन आटोक्यात असेल तेव्हा बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्हाला साध्य करता येतात. आपल्याला बऱ्याच गोष्टींसाठी आपण कोणावर अवलंबून राहत नाही. अनेक ज्या व्याधी आहेत त्या कमी होण्यास मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामान्य माणसाने हे असं टार्गेट ठेवू नये की या महिन्यामध्ये मी एवढं कमी करेन त्याने काही होणार नाही. तर त्याच्यासाठी मग तुम्ही एक तर पहिले आहार मग योग असेल आसनं असतील प्राणायाम असेल. प्राणायामाच्या साह्याने सुद्धा वजन आपल्याला आटोक्यात ठेवण्यास खूप मदत होते कारण तुमचा प्राण शेवटी प्राण असेल तर बाकीच्या गोष्टी आहेत. बेसिक एनर्जी आपण जी म्हणतो ती जितकी तुमची चांगली असेल त्याच्यामध्ये जितकी आपली स्थिरता असेल जितकं डिसिप्लिनमध्ये शिस्तबद्ध लयबद्ध आपण आपला श्वास घेऊ आणि सोडू त्याच्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तर त्या जितक्या आपण चांगल्या प्रकारे करू आणि बाकीच्या गोष्टी कारण आपल्याला काही घरात मी जसं म्हटलं की आपली इतकी पण काही लक्झुरियस लाईफ आपण कोणी जगत नाही. तर बाकीच्या गोष्टींचं पण आपल्याला जे व्यवधान आहे किंवा ते आपल्याला ठेवायला लागतं. त्या आपण गृहिणीला तिची कर्तव्य असतात किंवा आजकाल सगळ्याच जणी 24 तास गृहिणी नसतात. त्या पार्ट टाइम काही ना काही सेल्फ एम्प्लॉईड सुद्धा आजकाल असतात. म्हणजे जो आपण पूर्वी म्हणायचो एक तर त्या गृहिणी असायच्या किंवा नोकरी करणाऱ्या पण आजकाल सेल्फ एम्प्लॉईडचं प्रमाणही वाढतं. तसंच ह्या गोष्टी पुरुषांना सुद्धा लागू होतात की बऱ्याचशा आपला जो वेळ असतो जसं आपण आता एक सॉफ्टवेअर आपण जर इंडस्ट्री म्हटली की त्यांना कुठल्या वेळाच नसतात. सतत फोन आणि इंटरनेटमुळे आजकाल काही ना सतत त्यांनाही अलर्ट राहावं लागतं सतत अटेंड करायला लागतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही कसं काय करू शकाल की थोडा 2 कॉल आहेत किंवा थोडा वेळ मध्ये मिळाला तर मी थोड्याशा फेऱ्या मारायचा प्रयत्न करेन. एक 5 मिनिटं चालेल 10 मिनिटं चालेल तर मधनं ते करायचा प्रयत्न करायचा. ऑफिसमध्ये असू तर पाणी कोणाला न सांगता आपण उठून जाऊन पाणी पिऊन येऊ. लंच झाल्यावर आजकाल बऱ्याच ठिकाणी असं असतं की लंच ब्रेकमध्ये सुद्धा बरेच जण वॉक घेणारे पण आहेत की जेणेकरून तर 10-10 मिनिटाची ती पण जर आपण म्हटलं की असं म्हणतात की शुगर लेवल सुद्धा तुमची कंट्रोल राहण्यास मदत होते. तर मला असं वाटतं नक्कीच ते कोणाला नकोय सुडोल आणि सुदृढ शरीर सगळ्यांनाच हवंय. पण असं मी माझं या एवढ्या महिन्यातच ते कमी झालं पाहिजे असं टार्गेट शक्यतो नसावं. योगशास्त्र जे आहे ही पूर्ण ॲक्च्युली जीवन पद्धती आहे. म्हणून श्री अरबिंदोंनी सुद्धा त्याला ऑल लाईफ इज योग म्हटलेलं आहे की म्हणजे पूर्ण तुमचा आयुष्यातला क्षण तुम्ही त्याच्यामध्ये व्यतीत केला पाहिजे आणि तेव्हाच कुठेतरी तो योग हा होऊ शकतो. आणि किंवा जशी व्याख्या आहे त्याची की युज समाधो पण म्हटलेलं आहे व्यासांनी जेव्हा त्यांनी पतंजली योगसूत्रांवर जेव्हा व्यासभाष्य आपण जे म्हणतो त्याच्यात त्यांनी योग म्हणजे युज समाधो असं म्हटलेलं आहे. समाधी म्हणजे काय तर नुसतं एका जागी बसून राहणं असं नाही किंवा तर समस्थिती आपण जी म्हणतो की प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्ही समस्थितीने विचार करायला शिकलं पाहिजे. आणि हे जेव्हा येईल ना कुठेतरी मग मनात जे येणारे आपल्या अडथळे आहेत कारण मनात अडथळा आला ना की आपोआप त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो आपल्या हालचालींवर दिसून येतो. म्हणून हे सगळं करताना कुठे स्वतःला पण आपणच आपला एक चांगला जज पण असू शकतो की माझं कुठे चुकतंय हे मला चांगलं माहिती आहे. मग मी ते हळूहळू कसं त्याचं रेक्टिफाय करेल हळूहळू कसं मी त्याच्यावर मात करेन हे आपणच आपलं चांगल्या प्रकारे आपलंच स्वतःचं आपण परीक्षक एक चांगले असू शकतो.
आणि हे जेव्हा आपण ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा परिणाम करणाऱ्या आहेत. आणि आपण जसं हे करत जाऊ, हळूहळू ती सवय लागेल, वर्षभराने आपल्याला नक्कीच परिणाम दिसेल. बरोबर. आत्ता तुम्ही हे सगळं सांगितलंत आणि महत्त्वाचं म्हणजे योगामध्ये घाम येत नाही. ह्या गोष्टीवर तुम्ही फार महत्त्वाचं सांगितलं, की असं काही जरुरी नाही की प्रत्येक व्यायाम केल्याने किंवा आसनं केल्यानंतर आपल्याला घाम येणार आहेत. पण ठीक आहे, म्हणजे आपण फार तर फार थोडंसं चाललो की आपल्याला घाम यायला सुरुवात होते. अर्थात हे सगळं आहे. पण मेडिटेशन हा एक योगातला प्रकार आहे. मेडिटेशन अनेक जण करतात, पण मी जेव्हा मेडिटेशन लोकांचे ऐकून मी पण एकदा बसले होते मेडिटेशन करायला, पण म्हणतात की काही कसलाच विचार करायचा नाही. असं खरंच होतं का हो? कारण मी जेव्हा करायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटतं की मला तर अनेक विचार तेव्हा यायला लागले, अरे बापरे, आता काय करायचं, आता पुढचं काय. कारण एक स्त्री म्हणून आपण बऱ्याच गोष्टींचा पुढचा विचार करत असतो. दिवसभरातल्या गोष्टी असतील, मुलांचं असेल, स्वतःचं असेल, बऱ्याच गोष्टी असतात. मग त्या सतत यायला सुरुवात होतात. कधी कधी पॉझिटिव्ह असतात, कधी निगेटिव्ह असतात. हे कसं आपण कुठेतरी कंट्रोल करायचं, अगदी थोडक्यात काय सांगाल याबद्दल? तसं आपल्याला आता मी ध्यानाला बसतो किंवा आपण असं कोणी सांगितलं की तो ध्यानाला बसतो, तर साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर काय प्रतिमा येते? तो पद्मासनात बसलेला असेल, ताठ अगदी म्हणजे शरीर, आपण जे म्हणजे एक प्राथमिक जी अवस्था म्हणतो की शरीर, मान, पाठ अगदी एका रेषेत सरळ असेल आणि तो पद्मासनामध्ये बसलेला असेल आणि तासन तास तो बसलेला असेल, अशी एक आपल्या मनाची एक धारणा असते जेव्हा आपण सर्वसाधारणपणे विचार करतो की तो मनुष्य ध्यान करतो तेव्हा. पण आपल्याला खरंच शक्य आहे का आजच्या जीवनामध्ये एक सलग तास काढणं, किंवा आपल्या मनाची तरी तयारी आहे का की आपण 1 तास कुठलाही विचार न करता बसू शकतो? तर ती नाहीये. आणि रोजच्या जीवनामध्ये हे अशक्य आहे. जेव्हा तुम्ही वेळ काढून एक 7-8 दिवस तुम्ही जाता कुठल्या तरी सेंटरला जाता किंवा कुठल्या तरी ध्यान केंद्रामध्ये जाता आणि तिथे तुम्ही करता, ध्यानाचा अभ्यास करता म्हणा किंवा बाकीच्या ज्या काही त्यांच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करता, पण तिथे तुमच्या मदतीला बाकीचे मदतनीस आहेत. तुम्हाला तिथे आता गृहिणीचं आपण समजा उदाहरण घेतलं, तर तिथे तिला ती विवंचना नाही आहे किंवा आज संध्याकाळी मला काय करायचं आहे स्वयंपाक, आज मुलांचं काय करायचं आहे, हे काय करायचं आहे. कारण तिथे आपण तिथे आराम, किंवा कोणीही म्हणजे गृहिणीच काय किंवा कोणी तिथे नाही म्हटलं तरी थोडासा मनाला आराम मिळालेला असतो आणि आपण मुळात जातो तिथेच ते रिलॅक्सेशनसाठी जातो. परत घरी आल्यावर काय, ते रुटीन तर आपलं कुठे चुकणार नाहीये, ते आपल्याला सगळं करायचंच आहे. मग तेव्हा कुठेतरी नाही, आता तिथे जसं केलं तसं आपल्या घरात आपल्याला करणं शक्य नाही. मग मी अशा वेळेला काय करेन, माझ्या जसं मी आधी म्हटलं की थोडा मी वेळ काढत जाईन. सकाळचं ठीक आहे, माझं थोडंसं आवरलं किंवा ऑफिसला जायच्या आधी मी प्रयत्न करेल की आणखीन 10 मिनटं अलीकडे मी थोडंसं आवरून घेईन. किंवा सकाळी जर मी आसनांचा अभ्यास करत असेल तर लगेचच त्याला लागून जर तुम्ही ध्यान केलं तर तो खूप मोठा फरक पडतो. आणि ती खरंच सांगू का, जेव्हा आसन प्राणायाम केल्यानंतर जेव्हा आपण शांत बसतो ना, शांत हो म्हणून सांगायची गरजच लागत नाही. बरोबर, आपोआप ते तेव्हा तुमचं शांत झालेलं असतं. ठीक आहे, मग त्याच दरम्यान आपण केलं तर फार त्याचा उपयोग खूप चांगला होतो मुद्दामून हे. आणि त्याच्यानंतर मग दिवसभर समजा मला कधी वेळ मिळाला, अगदी आता मी ऑफिसला जाणाऱ्यांना सुद्धा सांगते की थोडासा तुम्हाला वेळ मिळालाय ऑफिसमध्ये, खुर्चीवर बसून 5 मिनिटं शांत बसा, डोळे बंद करून बसा 5 मिनिटं, असा थोडा वेळ काढत जा. म्हणजे असा जर आपण 10 वेळा जरी वेळ धरून चालूया की 10 वेळा तुम्हाला असा वेळ मिळाला 5-5 मिनिटासाठी, तरी 50 मिनिटं आपली होत आहेत. बरोबर. तर म्हणून मी म्हटलं की खूप मोठं असे काही भव्य दिव्य आराखडे आखायची आपल्याला गरज नाहीये. दिवसातून आपण छोटा जरी वेळ काढला ना, तरी आपल्याला खूप काही त्याच्यामधनं साध्य होऊ शकतं. आणि उलट त्याच्यातनं मग आपल्याला आनंदही मिळत जातो. कारण जसं आपण म्हणतो की जसं मोबाईल आपण म्हणतो की आपल्याला रिचार्ज करायला लागतो, जितका आपण वापरू तितका तो रिचार्ज करायला लागतो. ध्यानही मग आपण तसंच रिचार्ज सारखंच आहे की थोडासा थकलो, आता वेळ मिळालाय, मग आता मी जरा वेळ बसतो. आपाप तुम्हाला जसा वेळ मिळत जाईल ना प्रत्येकाला तसं. आणि हे होत का नाही, कारण आपण विसरून जातो, कारण मुळात ती आपल्याला सवयच लागलेली नसते. पण एकदा तुम्हाला मी सवय, मग आपण जसं ह्याच्यावर म्हणतो की तसं मोबाईलवर आपल्या रिमाइंडर टाका की थोडासा हा वेळ मिळालाय किंवा या वेळेला मी बसत जाईन मुद्दामून. मग असं जर करत गेलो मग ती पण आपल्याला एक बसायची सवय लागते आपोआप ध्यानाला, की आता मी ध्यानाला बसतोय.
आज आपण बघितलं तर 40शी नंतरच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना अनेक त्रास होत आहेत, म्हणजे त्यांना वेगवेगळे त्रास उद्भवत आहेत. पण प्री मेनोपॉझलवरती तुमचा आता अभ्यास सुरू आहे, PhD तुम्ही करतायत. हा मोठा आणि गंभीर विषय आहे. मला ह्याबद्दलच जाणून घ्यायचं आहे की ह्या अशा स्टेजेसमध्ये योग साधना किती महत्त्वाची आहे? अत्यंत महत्त्वाची आहे. कारण एकतर आपण म्हणतो की या हार्मोनल इम्बॅलन्स जो आपण म्हणतो की संप्रेरक जी आहेत ती तेव्हा त्यांच्यातनं ते त्या ग्रंथींकडनं ते स्त्राव जसे हवेत हार्मोन्स जे आहेत तसे ते सिक्रेट होत नाहीत. मग अशा वेळेला योग जी साधना आहे ती अत्यंत मदत करते. म्हणजे इस्ट्रोजन लेवल जी आपली आहे, प्रोजेस्ट्रॉन आहे, या सगळ्या कुठेतरी त्यांचं प्रमाण कमी व्हायला लागतं. आणि अशा वेळेला आसनं जी आहेत ती आपल्याला बऱ्याच प्रकारे मदत करतात. कारण ह्याच्यामधनं मग अगदी आपल्या हाडांवर ऑस्टिओप्रोसिस आहेत, आर्थरायटिस आहेत, असे हे आजार उद्भवायला सुरुवात होते किंवा डायबेटीज सारखे असतील. तर ह्याच्यासाठी म्हणून मग नक्कीच तो उपयोगाला योगाभ्यास हा नक्कीच उपयोगाला येतो. आसनांच्या जशी आसनांमध्ये एक साधारण मलासन आहे की जेणेकरून पोटावर दाब येतो. वक्रासन आहे, अर्थात तुम्हाला कुठलेही आपली स्थिती बघून आणि काही मेडिकल तुम्हाला हिस्ट्री नसेल तर या प्रकारे तुम्ही नक्कीच अभ्यास करू शकता. आणि कसं आहे माहिती आहे का की बदल हा जीवनाचा स्थायी भाव आहे. बदल हे होतच राहणार. ती मग तो स्त्री असेल किंवा पुरुष असेल, दोघांच्याही आयुष्यात हे बदल होत असतात. जसं आपण मेनोपॉजबद्दल बोलतो तसं अँड्रोपॉज जो आपण म्हणतो पुरुषांमधला, तो पण एक मोठा बदल आहे. तर हे बदल आणि आपल्या आयुष्यात काही ना काही होतच असतात. तर स्त्रियांच्या बाबतीत काय होतं, एकतर वयात येताना, नंतर प्रेग्नन्सी या मोठ्या आपण अनुभवातनं जातो आणि नंतर हा मेनोपॉज, हे आपण 3 महत्त्वाचे स्थित्यंतर मानतो. तर प्रत्येकाच्या आयुष्यात बदल हे होतातच. त्याच्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने एक मानसिक तयारी सुद्धा करायला लागते की आता हे बदल होत राहणार. आपण कदाचित उद्या एकटं सुद्धा राहू, काही आपल्याला सांगता येत नाही. मुलं आपली कुठे असतील, काय असतील सांगता येत नाही. आणि हे जसं आपण जरा पेरीमेनोपॉजच्या संदर्भात म्हटलं की एम्प्टीनेस सिंड्रोम सुद्धा जो आहे तो खूप जाणवतो अशा वेळेला. मग अशा वेळेला आसनं जी आहेत ती, जशी मी आता काही फक्त नावं सांगितली, मलासन, वक्रासन, पोटावर ज्यांची जास्त कार्य होतात ती तर आहेतच. पण म्हणून फक्त पोटावरचीच आसनं करायची आहेत का असं काही नाहीये. तुम्हाला सगळाच त्या दृष्टीने अभ्यास झाला पाहिजे. जसे पाय महत्वाचे आहेत तसे हातही महत्वाचे आहेत. तर त्या अनुषंगाने संपूर्ण शरीरावरच त्या तुमचं जे आहे ते योग्यरित्या आणि सुयोग्यरित्या शिस्तबद्धरित्या ताणल्या जातं ते आसनांमुळे. तर तो आसनांचा अभ्यास व्हायला पाहिजे. प्राणायाम पण आहेत. जसं आपण फक्त आसन प्राणायामच बघतो, पण त्याच्या पलीकडे योग निद्रेसारखं जे टेक्निक आहे, न्यास मेडिटेशन म्हणून म्हणजे ध्यानातलं आहे, अगदी विपश्यनेसारखं जे आहे की परत आपल्याकडे स्वतः विशेष दृष्टीने बघणं जे ते सुद्धा, हे सगळे आपण जे आहेत हे वेगवेगळे ध्यानाचे प्रकारे आपण करू शकतो. आणि मुख्य करून सायकोलॉजिकल जो इम्बॅलन्स पण आपला जो होतो, म्हणजे मानसिक स्थित्यंतर जी होतात. कारण जे आपण म्हणतो की ह्या अवस्थेमध्ये गरम खूप जाणवतं आपल्याला आतमधनं. तर ते जे शरीर जे गरम होतं किंवा ते हॉट फ्लॅशेस जे आपण म्हणतो जे येतात, वॅसोमोटर सिम्पटम्स जे आपण म्हणतो, ते कमी करायचं काम योग जे आहे तो नक्कीच खूप चांगल्या प्रकारे करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे म्हणतो आपण फक्त हॉट फ्लशेस किंवा मूड स्विंग्स ह्याच्याबद्दलच बोलतो. पण मी जो काही म्हणजे जो 3 अभ्यास जो करते आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आढळून येणारा जो घटक आहे तो म्हणजे झोप. रात्रीची झोप लागत नाही किंवा लागली तरी सकाळी उठल्यानंतर ती अपुरी वाटते, फ्रेश वाटत नाही आणि मग त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या दिवसावर होतो. बरोबर. आणि ह्याला बरीच कारणं आहेत. जसं हार्मोनल इम्बॅलन्स आपण जो म्हणतो तो फक्त म्हणजे स्त्रियांच्याच बाबतीत नाही. आता जे मी झोपेचं जे उदाहरण आहे ना ते खूप मी प्रातिनिधिक देते. आजकाल ही सगळ्यांनाच जाणवणारी समस्या आहे आणि याचं कारण म्हणजे अतिवापर जो आपण म्हणतोय, झोपेपर्यंत तो मोबाईलचा स्क्रीन जो आपण म्हणतो, स्क्रीन टाइम इतका आपला वाढलेला आहे, त्याच्यामुळे अतिशय हा प्रॉब्लेम होतोय. तर झोपायच्या आधी एक अर्धा तास तरी आधी, आणि आता बरेच जण हे करायला पण लागले, ते पण एक चांगली बाब करायलाच पाहिजे. म्हणजे प्रत्येकानेच करायला पाहिजे. हे सगळं आहेच. पण आज तुम्ही गेल्या 25 वर्षांपासून ह्या क्षेत्रामध्ये आहात, वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर्स दिलेत, अनेक उपक्रम राबवलेत, अनेक शिबिरं घेतली आहेत. समन्वय योग ह्या योगाच्या माध्यमातनं तुम्ही संस्था चालवत आहेत आणि त्यामार्फत अनेकांना तुम्ही योग शिकवत आहेत.
आज हा सगळा अनुभव आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही रेकी आणि साऊंड हिलिंग हे तंत्रही आत्मसात केलं आहे. ह्या सगळ्याबद्दल मला अगदी थोडक्यात तुमच्या एकूणच ह्या कार्याबद्दल, ह्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. रेकी तर मी 96 साली शिकले. बरं. तेव्हा मला काही माहिती पण नव्हतं. म्हणजे आज आपण जे मोडॅलिटीज किंवा नॉन फार्माकोलॉजिकल मेथड्स हे शब्द वापरतो, तर मुळात म्हणजे मला नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात. आणि सुदैवाने माझं आपण जे म्हणतो फ्रेंड सर्कल म्हणूयात किंवा आजूबाजूची माणसं होती, ती पण काही ना काही सतत शिकणारी होती. तर तेव्हा मी एक आपण म्हणूयात की एक उत्सुकता होती काय आहे ते. बाकी तर फक्त रेकी हा शब्द, म्हटलं ठीक आहे बाकीचे आता आपणही करूया. म्हणून मी डॉक्टर श्यामल दुर्वे यांच्याकडे 96 साली कॉलेजमध्ये असताना मी फर्स्ट लेवल सेकंड लेवल माझी झाली तेव्हा. अरे वा. तर तेव्हा पण म्हणजे छान वाटलं ते करून बाकी. आणि तेव्हा एवढं काही माझं असं ते वय नव्हतं की काय आहे नक्की, पण कुठेतरी आपल्याला छान वाटतंय हे केल्यावर, हा एक अनुभव होता त्याच्यामागे. नंतर मग मी बऱ्याच वर्षांनी, ते सुद्धा 10-15 वर्षांनी मग मी मास्टर्स, त्यांनी सांगितलं की तू हो मास्टर्स, तेव्हा मग मी मास्टर्स झाले. पण त्याच्यातनं आणि मी एक मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की ठीक आहे मी 25 वर्ष शिकवते आहे जे आपण म्हणतो, पण मी स्वतः पण खूप शिकत गेले. म्हणजे मी असं म्हणते की समोर प्रत्येकजण जो कोणी ज्याला कोणाला मला मी शिकवला असेल योग आसनं म्हणा किंवा बाकी पण रेकी म्हणा साऊंड हिलिंग, त्या प्रत्येकाकडनं मी पण काही ना काही शिकत गेले. कारण हे खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं, मी नेहमी सांगते की एव्हरी न्यू पर्सन इज अ न्यू एक्सपिरियन्स. प्रत्येक माणूस जो येतो तो काही ना काही तुम्हाला अनुभव देऊन जातो, बरोबर, काही ना काही तो तुम्हालाही शिकवून जातो. तर त्याच्यामुळे मी नेहमी म्हणते की मी त्यांचे सुद्धा आभार मानते की त्यांच्यामुळे सुद्धा मी बऱ्याच गोष्टी शिकले. की आपण सुद्धा काय केलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये, काय नाही केलं पाहिजे, कुठल्या गोष्टी आपण सुद्धा टाळल्या पाहिजेत. तर हे सगळं जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा तर असं काही हे नव्हतं की मला याच म्हणजे रेकीचं म्हणाल तर प्रामुख्याने, पण मी करत गेले, आवडत गेली. आणि काही मी जसं देत गेले, आता तेव्हा मला वाटतं कोणाला तरी कावीळ झाली होती, मग मी ते म्हणे देशील का तू रेकी, म्हटलं हो देते मी. मग मी तेव्हा त्याला दिली होती. आणि मी एक सांगते, हे सगळं करताना कुठेही तुम्ही वैद्यकीय ह्याच्यामध्ये ढवळाढवळ करत नाही. मुळात पहिलाच नियम हा असतो की वैद्यकीय जे काही त्यांच्या औषध असेल किंवा सगळे सांगताना पण सगळेजण हेच सांगतात की कुठे जर त्यांच्या गोळ्या चालू असतील डॉक्टरांना तर त्या कुठेही बंद करा. किंवा काही जण सुद्धा आम्हालाही विचारतात, मला ना आत्ता जर असं होते काहीतरी गोळी सांगा. म्हटलं मी डॉक्टर नाही आहे, मी वैद्यकीय जी डिग्री आहे ती माझ्याकडे नाही आहे. तुम्ही परत तुमच्या डॉक्टरांकडे जा, ते त्यांना सांगा, ते तुम्हाला त्या दृष्टीने सांगतील. माझं काम फक्त ह्या मोडॅलिटीज तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकतील जेणेकरून जो काही आजार आहे त्याच्यावर तुम्हाला मात करता येईल आपण म्हणूया. तर तसं रेकी मी करत गेले, आवडत गेली. देवाच्या दयेने म्हणूया आपण किंवा तिच्याच कृपेमुळे अजूनही त्याचा अभ्यास चालू आहे. साऊंड हिलिंग थोडं आत्ता म्हणजे कारण आपण जरी नाद हा शब्द पण आपण येतो हठयोग प्रादिपिकेमध्ये किंवा आपण नाद योग हा पण एक आहे, लय योग आपण जो म्हणतो, तर नाद हा सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. साधा आपण ओंकार म्हटला तरी त्याच्यातनं जो येणारा जो नाद आहे. तर नंतर मग मी हे करत गेले. आणि जेव्हा आम्ही 2-3 वर्षासाठी अबुधाबीला होतो तेव्हा तर मी फार म्हणजे एक वेगळंच एक्सपोजर होतं, एक नवीनच अनुभव होता तो सगळा त्या हे शिकण्याचा. तर तिथे मी ते खूप त्याचा नंतर अनुभव घेतला की इथे फार म्हणजे ह्याचा तिबेटन बाऊल जे आपण म्हणतो, हिमालयन किंवा त्याला म्हणतात. तर तेव्हा मग मी ठरवलं की आपण हे करून बघूयात, काय याचा आपल्याला अंतर्भाव करता येतो. म्हणून तसंही ते पण मी तेव्हा शिकले. आणि योगमध्येही म्हणाल तर म्हणजे मी म्हणते की मी शिक्षिका नाही तर मी आजन्म विद्यार्थिनी आहे. आणि मला विद्यार्थिनी राहायलाच आवडेल कायम. नवीन नवीन काही ना काही आपण शिकत असतो. कारण हा एवढा मोठा आहे, म्हणजे म्हणूया ना एवढा मोठा हा पसारा आहे की म्हणजे आपण आसनं जेव्हा म्हणतो ना आपण फक्त हिमनोगाचं ते टोक बघत असतो, आतमध्ये इतकं खोल आहे ह्याच्या की म्हणजे अजूनही माझं असं डेअरिंग ठीक आहे. म्हणून मी कधी कोणी मला म्हटलं मी गुरु वगैरे नाहीये, मी योग थेरपिस्ट म्हणा, मला ते जास्त आवडेल. कारण गुरु मुळात ही खूप मोठी संकल्पना आहे. तर मी योग थेरपिस्ट आहे, मला तेच राहायला आवडेल. तर पण खूप ह्या अनुभवातनं समृद्ध मात्र होत गेले. आणि या तिघांचाही आणि ज्याला जसं शेवटी समोरच्याला पण का आवश्यक आहे,
इथे जे आवश्यक आहे त्याचा कसा ताळमेळ घालून एक बरोबर. परिपूर्ण त्याला एक आपण एक काय म्हणूया उपचार पद्धतीने सुद्धा आपण बघू शकतो आणि त्याच्यातनं बाहेर आल्यानंतर सुद्धा ह्या गोष्टी तुमच्याबरोबर आजन्म राहायला पाहिजेत. म्हणजे मी म्हणते की दे आर लाईक इटर्नल कंपॅनियन, तुमचे हे कायम तुमच्या सोबत राहणारे आहेत बरोबर. आणि एक चांगला मित्र किंवा आपण एक चांगला सोबती आपण जो म्हणतो अशा प्रकारे ह्या नक्कीच आपल्याला मदत करतात. अगदी. आपण शेवटच्या अगदी प्रश्नाकडे वळतोय. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की हा मनाशीच निगडीत आहे. कारण योग म्हणजेच आपलं मन आहे. आपण जे काही करतो ते जे मनापासून केलं तर ते बेस्टच होणार हे प्रत्येकाला माहिती असतं. आज प्रत्येकाला काम करायचं आहे, प्रत्येकाला छान एन्जॉय करायचं आहे त्यांचं लाईफ, प्रत्येक गोष्ट करायची आहे, पण फिटही राहायचं आहे. पण हे सगळं आहे, पण मनुष्य स्वभाव कसा आहे की घटकेत तो चिडतो, कधी त्यांचा मूड स्विंग होतो, कधी त्याला हसू येतं, कधी रागवतो, कधी रडू येतं, कधी कधी असं होतं की उदास होऊन जातो. आणि हेच आपल्याला बॅलन्स करणं फार महत्त्वाचं आहे. हे कसं बॅलन्स करायचं, अगदी जाता जाता काय सांगाल? हा अगदी कळीचा मुद्दा आहे. कुठल्याच गोष्टी आपण टाळू शकत नाही. आपण जेव्हा आपण म्हणतो की आपण आपल्याला संसार आहे, आपल्याला कुटुंब आहे, तर उद्या आपण असं म्हणू शकत नाही आज मी हे करतोय तर मी 4 लोकांना भेटणार नाही. किंवा म्हणजे बऱ्याचदा असं म्हणजे आता मी पण कधी कधी वाचते सोशल मीडियावर की सण जवळ आले की सुरू होतं मग माझं वजनच वाढेल, मग मी हेच कसं खाऊ, मी तेच कसं खाऊ. त्या काळापुरतं फक्त आपण ते करू शकत नाही. म्हणजे आपण सणावारानुसार आपण म्हणतो की दिवाळीत आपण फराळाचे पदार्थ आलेत, दसरा म्हटलं की श्रीखंड पुरीचा नैवेद्य आपण जो म्हणतो तो ते आलं, किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मग ह्या आपण टाळणार आहोत का? तर शक्यच नाहीये. ह्या टाळणार नाही. माणूस आहे, आपल्यालाही चविष्ट जेवण आवडतं, ते जेवलंच पाहिजे. सगळ्या पदार्थांचा अनुभव आनंद हा घेतलाच पाहिजे. होळी आली की पुरणपोळी, कटाची आमटी, एक साधारण सांगते ते आपण खाल्लंच पाहिजे. ते टाळून काहीच होणार नाही. पण मग ह्याच्यासाठी म्हणून वर्षभर आपण शिस्तबद्ध राहणं गरजेचं आहे. मग तेव्हा तुमचं नंतर वाढणारच नाही वजन. आणि एकदा तुमच्या शरीराला ती सवय लागली ना आपोआप मग तेवढा आहार पण तुमचा तेवढा मग स्थिमित होऊन जातो. मग आपण जे म्हणतो की पोट खूपच भरलंय, मग तसले काही प्रकार होत नाहीत. म्हणजे इव्हन अगदी रोजचं जेवताना सुद्धा असं म्हणतात की खूपही जेवता कामा नये. जसं आपण म्हणतो की थोडंसं तरी पोट आपलं जे आहे ते रिकामं राहिलं पाहिजे. किंवा आपण हा स्वतः आपल्यालाही हा प्रश्न विचारू शकतो की मी खूप जेवल्यानंतर म्हणजे किंवा जे काही मी रोजचं जेवतोय ते जेवल्यानंतर मला खूप आळस येतोय का, किंवा अगदी खूप पोट माझं भरलं आहे का, तुडुंब भरलंय का, किंवा मग मला उठल्यानंतर चालताना त्रास होतोय का. ते जर होत नाही तर तेवढा आहार तुमच्यासाठी वेगळा योग्य आहे. बरोबर बरोबर. कारण कसं आहे प्रत्येकाचा आहार कसा हे सुद्धा आपण नाही ठरवू शकत. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. अगदी तुम्ही डायटिशियनकडे जरी उद्या गेलात तरी त्या तुम्हालाही हा प्रश्न विचारतील की तुमचं नक्की कशा प्रकारे आहे, तुमचं तुम्ही नक्की काय काम करता आहात. उद्या आपण जे आता ज्याचं शारीरिक कष्टाचं काम आहे त्याला तुम्ही हे पोर्शन कंट्रोल आणि हे सांगून काही उपयोगाचं नाहीये. त्याला तेवढी त्याची गरजच आहे. म्हणून म्हटलं प्रत्येकाची आहाराची गरज सुद्धा वेगवेगळी आहे. किंवा अगदी आजकाल भात खायचाच नाही तर ते शक्य नाहीये प्रत्येकाला. म्हणून काय सगळ्याच जणांना आजार होत आहेत असं पण नाही. आज कोकणातले लोक आहेत किंवा दक्षिणेकडचे लोक आहेत, भात हा ते वगळूच शकत नाहीत. पण हे सगळं करताना तुमच्या हालचाली तुमच्या होत आहेत ना शरीराच्या का नाही होत आहेत हे सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. तर म्हणून वर्षभर मग तुम्ही ते करत राहा. म्हणजे मग सणवार आले किंवा कुठे बाहेर जायचं जरी वेळ आली, आपण एक मनाला शिस्त घालून देणं, आपल्या शरीराला शिस्त घालून देणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि मी एक सांगू, आता मी योग शिक्षक असल्यामुळे सांगते, आता कुठे मला जावं लागतं किंवा आता मला PhD निमित्त चेन्नईला जावं लागतं किंवा इकडे योगा मॅट कॅरी करणं सहज सोपं आहे. आजकाल फार अवघड राहिलेलं नाहीये. बरं हॉटेलच्या रूम सुद्धा बऱ्यापैकी मोठ्या असतात. जायच्या आधी पटकन 12 सूर्यनमस्कार घातले किंवा थोडा वेळ मला काही आसनं केली पटकन ते आटपून आपण आपल्या कामालाही जाऊ शकतो. तर हे किंवा वॉकला तरी जाऊ शकतो. आजकाल ती सोय आहे. तर त्या गोष्टी आपण नक्कीच करू शकतो. आपण किती अलर्ट राहतोय आणि किती सजगतेने आपण ह्या गोष्टी करतोय ह्याच्यावर सगळं खरं तर अवलंबून आहे. हे सगळं आहेच, फक्त आपण एक शिस्त लावून घेणं आपल्या शरीराला, त्याचबरोबर आपल्या मनाला, आणि मग तो बॅलन्स आपण आपोआप आपला साधला जाऊ शकतो. कुठेही राग, चिडचिड, कोण काय बोललंय ह्याचा आपण जास्त विचार न करता आपण आपलं काम करत राहणं, बरोबर, हेच खरं तर योगाचं मुख्य उद्दिष्ट आहे असं मला ह्या सगळ्या चर्चेतून तरी जाणवलंय. खूप छान वाटलं रश्मी मॅम, तुम्ही आलात आणि खूप छान आणि
इतकं छान बोललात तुम्ही, इतकं छान बोललात की ऐकत राहावं असं वाटत होतं. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि खूप छान बोललात त्याबद्दल, आणि मधुराष्टक ह्या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला सगळ्यांनाही आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा. आणि योग हा कल्पतरू आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्याला आपलं इप्सित साध्य व्हावं ही मी सगळ्यांसाठीच मनापासून प्रार्थना करते. थँक्यू. योग चित्त वृत्ती निरोध म्हणजेच काय? आत्मसाक्षात्काराकडे वाटचाल करण्यासाठी मन शांत ठेवणं हेच खरं तर योगाचं काम आहे. आपल्या जीवनामध्ये चढ उतार येतच असतात, आणि ते आले नाहीत तर आपण अनुभव कसे घेणार हाही तितकाच प्रश्न आहे की नाही. म्हणजेच पण ह्या सगळ्यावरती आपण कशा पद्धतीनं बॅलन्स करू आणि योग करून आणि मन कसं स्वास्थ्य ठेवू शकतो हेच आपल्याला योग हे शिकवत असतं. आणि आज आपण ह्या योग दिनानिमित्त रश्मी मॅडमकडून हेच शिकलेलो आहोत. योग आणि अर्थातच शिस्तबद्धता ह्यांचा ताळमेळ जर आपण साधला तर आपलं आयुष्य सुखकर होऊ शकतं. आज मधुराष्टकच्या ह्या पॉडकास्टमध्ये रश्मी बडवे ह्या आल्या आणि त्यांनी खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर मला असं वाटते की ह्या सगळ्यानंतर आजच्या ह्या योग दिनाच्या निमित्ताने का होईना प्रत्येकजण निदान अर्धा तास तरी आपल्यासाठी काढून योगाची सुरुवात तरी करेल. आणि अजून एक गोष्ट, फक्त योगाची सुरुवात करू नका तर मधुराष्टकला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. पुढच्या भागात एका नवीन विषयासह नवीन पाहुण्यांसह भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.